श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2086व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज पौष कृष्ण सप्तमी, शनिवार, दिनांक 10 जानेवारी 2026। उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 24/5/1997 बैठक क्रमांक 208 परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाच्या पुढच्या भागाचं मी पठण करीत आहे। या भागात परमपूज्य सद्गुरू भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात, आपला सनातन वैदिक धर्म हा या विश्वातील मूळ धर्म आहे व तो भगवंताने स्थापन केला आहे। त्यामुळेच तो यावत चंद्रो दिवाकरो म्हणजे या विश्वात जोपर्यंत सूर्य व चंद्र असतील तोपर्यंत तो कायम शाश्वत स्वरूपाने राहणार आहे। मनुष्याने कालानुरूप सुख उपभोगण्यासाठी पंथही निर्माण केले आहेत। पंथ हे सत्व रज तम गुणांमुळेच भिन्न मानले जाऊ लागले आहेत। आपला हा सनातन वैदिक धर्मच फक्त शाश्वत धर्म आहे, म्हणूनच त्याला मर्यादा आल्या आहेत। समुद्राच्या पलीकडे वैदिक धर्म नाही। स्वामी विवेकानंद हे धर्मप्रचारक होते, म्हणूनच ते प्रचारासाठी समुद्राच्या पलीकडे गेले होते। त्यांचे कार्य पाहून अनेक व्यक्तींनी तसा परदेशी जाऊन धर्मप्रचाराचा प्रयत्न केलेला दिसून येतो, परंतु त्यांना तसा दर्जा नसल्याने स्वामी विवेकानंदांच्या प्रमाणे यश आलेले दिसत नाही। तुम्हीही स्वतःचा दर्जा ओळखा व तो वाढवण्याचा प्रयत्न करा आणि येथे आश्रमात चालू असलेल्या कार्याचा प्रचार करा। धर्म हे ईश्वराचेच रूप आहे, तेव्हा ह्या ईश्वरी कार्यात सहभागी होणं म्हणजेच धर्मकार्यात सहभागी झाल्यासारखेच आहे, याची खात्री बाळगा। धर्माचरण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून भगवंताच्या सगुण रूपाची सेवा करणं हे लक्षात घ्या। पूजेमध्ये फूल गंध वापरणं हा केवळ उपचार असतो, परंतु दुसऱ्याला दान करण्यात खरी ईश्वरी पूजा असते। वेद, धर्म, ईश्वर यांच्यावर अंधश्रद्धा ठेवलीच पाहिजे। आईवडिलांवर अंधश्रद्धा ठेवावीच लागते व ती ठेवली तरच ते मुलांच्यावर माया करीत असतात। तसेच हे आहे, तुम्ही भगवंताची धर्माची सेवा निःसंशय मनाने करा। मनाने जवळ या, गरजेपुरते व्यवहाराने कोणीही जवळ येऊ नका। भगवंतही मनाने मोठे असलेल्यांनाच फक्त जवळ करत असतात। ज्यांनी ज्यांनी आपल्या मूळ वैदिक धर्मात मतभेद निर्माण केले किंवा करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचा नाश झालेला आहे। सध्या कलियुग चालू आहे। प्रत्यक्ष भगवंत येथे कोणालाही तुम्हाला दर्शन देतील याची शक्यताही मला वाटत नाही, तेव्हा त्यानेच संत पुरुषाच्या माध्यमाने येथे येऊन उत्तम धर्माचरण करून सर्वसामान्यांना मार्गदर्शन करणे सुरू केले आहे। त्यामुळे संत पुरुषांच्या दर्शनातच देवदर्शन मिळण्याचा काळ आला आहे। जे अशा संत पुरुषाच्या जवळ स्वतःला शून्य समजून जातील त्यांना संत पुरुषाकडून आपोआप शक्तीचा लाभ होत राहील। त्यांच्या सहवासात मोकळ्या मनाने जाणे आवश्यक असते। देव दयाळू असल्याने ते स्वतः तुमच्यावर कधीही संकटे ओढवून घेत असतात। संत पुरुषांना सद्गुरूंना सेवा करून संतुष्ट केले की तुमच्यात आपोआपच स्थित्यंतरे पडून तुमचा उद्धारच होईल। लढाईत विजय मिळवण्यासाठी सैनिकांना जसे मनोधैर्य व ईर्ष्या आवश्यक असते, तसेच भक्तांना या मार्गात प्रगती करून घेण्यासाठी ईश्वरी शक्तीवर श्रद्धा व निष्ठा असणे आवश्यक असते। श्रद्धेने व निष्ठेने जरी केवळ नामस्मरण केले तरी शक्ती सदैव प्राप्त होत असते, परंतु हे तुमच्या कोणाच्याही लक्षात येत नाही। सामान्य माणसे स्वतःच्या कुवतीबाहेर जीवनात अपेक्षा करीत असतात, त्यामुळेच त्यांना वैफल्य येत असते व त्यातूनच तो नास्तिकवादी होत असतो। तेव्हा असे चुकीचे कोणीही वागू नका। स्वतःची पात्रता तपासा। खूप भक्तांना शरणागताची भावना येत नसल्याने त्यांच्या अहंकार त्यांच्या मार्गात अडथळे
आणीत असतो. अशी माणसे गुरूंच्या समोर साधे ताटही बसू शकत नाहीत. खूप माणसे भिंतीला टेकून तर काही माणसे मांडीवर मांडी घालून अथवा पालथी मांडी घालून बसलेले निदर्शनाला येत असते. तेव्हा प्रत्येकाने स्वतःला तपासण्याची वेळ आता आली आहे. पाण्यात होडीमध्ये बसताना जसे सर्व बाजूने बसावे लागते, नंतर होडीचा तोल जाऊन ती पाण्यात बुडून जाते, तसेच येथे आहे. भक्तांनी सर्व दृष्टीने स्वच्छ मनाने येथे येऊन श्रद्धा, निष्ठा व ध्येय ठेवून स्थिर बुद्धीने शरणागत झालं तरच ती शक्ती तुमच्यावर लवकर कृपा करेल व तुम्हाला आश्रयही देईल. परंतु तुमच्या मनात थोडाही संशय आला तर त्या शक्तीची कृपा होण्यास खूपच विलंब लागेल. ईश्वराच्या मूर्तीचा तसेच चित्रांचा आणि समाजात ज्यांना ईश्वरी अनुभूती आलेली आहे त्यांचा व त्यांच्या प्रतिमेचाही मान राखणे आवश्यक असते, नाहीतर शासन हे ठरलेलेच असते. भगवंत हे प्रेमळ व दयाळू असल्यानेच अज्ञानाने अपराध घडल्यास ते भक्ताला क्षमाही करीतच असतात. तुम्ही येथे नित्य येणार आहात. तुम्हालाही सर्वांना त्या ईश्वरी शक्तीचे अस्तित्व एवढ्या दिवसात अनुभवायला आलेच असेल. तेव्हा तुम्ही कोणीही त्या शक्तीशी प्रतारणा करू नका व शिक्षेला पात्रही ठरू नका. जीवनात सुखी राहण्यासाठी तुम्हाला सर्वांना आता तेवढे सावध राहिलेच पाहिजे. तुम्हाला सर्वांना मनुष्यासारखे जगता यावे म्हणूनच भगवंतांनी धर्माची स्थापना केली आहे. असेच मानवी जीवन सोयीचे, सुख समाधानाचे होण्यासाठी ऋषीमुनींनी सणवार, महिने, वर्ष इत्यादी निर्माण केले आहेत. हे सर्व खरोखरीच विशेष आहे. परंतु या सुखाचाही उपभोग प्रत्येकाने मर्यादित घेतला पाहिजे. वाहत्या पाण्याला समुद्राची जशी ओढ असते तशीच ओढ मनुष्याला नित्य सुखाच्या बाबतीत असते. अधिक सुखलालसा वाढत गेली की त्या सुखाचाही मनुष्याला कंटाळा येत असतो. ईश्वराने सर्वच बाबतीत मर्यादा घालून ठेवल्या आहेत. समुद्रालाही धरतीची मर्यादा घातलेली तुम्हाला ठाऊकच आहे. मनुष्याच्या बुद्धीलाही मर्यादा आहेत. त्या बुद्धीचाही गर्व झाला की ती भ्रष्टच होत असते. ब्राह्मण समाजालाही धर्माचरण करण्यासाठी मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळेच ब्राह्मण घराण्याला लागलेले दोष सहजासहजी लवकर जात नाहीत व ते जाण्यासाठी स्वहस्ते जातपात न पाहता अन्नदान करणे आवश्यक असते. अधिकारी पुरुष बुद्धिमान आणि अडाणी दोन्हीवरही सारखेच प्रेम करतात. त्यामुळेच अशा अधिकारी पुरुषांच्या फोटोपुढेही भावना, कामना सांगितल्यावर पुऱ्या होत असतात. अर्थात त्यासाठी भक्ताचे भावही तेवढे श्रेष्ठ व निस्संशय असावे लागतात. भक्ताची योग्यता फार उच्च असावी लागते. ह्या फोटोंच्या माध्यमातून जे अनुभव येतात त्यांनाच त्या शक्तीची साक्ष समजतात. याच कारणामुळे तुम्ही अशा साक्ष देऊ शकणाऱ्या अतिशय पुण्यवान अधिकारी पुरुषांचे फोटो जरूर देवांमध्ये व घरात इतरत्रही ठेवा. घरातील प्रवेशद्वारासमोर, बैठकीच्या खोलीत आणि व्यवसायाच्या ठिकाणीही फोटो लावल्यास वाईट दुष्ट शक्तीचा प्रवेश येथे होत नाही. तसेच घरातीलही अदृश्य रूपाने असलेली दुष्ट शक्तीही घराच्या बाहेर निघून जाते. खूप भक्त भिडस्तपणामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करून घरात फोटो लावत नाहीत. त्यामुळेही त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.